वाल्मिक कराड हा दिंडोरीमधल्या आश्रमामध्ये होता तेव्हा का पकडलं नाही असा सवाल तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडवरून उपस्थित केलाय। सीसीटीव्हीमध्ये दिसत असतानाही हे लपवलं गेल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय। तर जगभरातील लोक दर्शनासाठी येतात, व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप खोटा असल्याचं आश्रमातले आबासाहेब मोरे यांनी म्हटलंय। त्यांच्याच आश्रमात वाल्मिक कराड लपतो कसा काय? आणि तो लपल्यावर पोलीस जेव्हा जानेवारीत जातात, सीसीटीव्ही फुटेज मध्ये जर तो दिसत असेल तर ते काय लपवलं जातं? याचा तपास सुद्धा एसआयटीने केला पाहिजे। मग सरकारी यंत्रणा, आतापर्यंत आम्हाला वाटत होतं सरकारी यंत्रणा 100% चांगलं काम करते, 15 डिसेंबरला कोण होतं ते त्यांनी तपासावं। जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात, अनेक जण येतात। आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आमची त्याचं हे करत नाही, आलेल्या सगळ्या लोकांना येतात, दर्शन घेतात, जातात। आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज पण दिले, त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठलंही मुक्काम व्यवस्था आणि व्हीआयपी ट्रीटमेंट याचं काही तसं कुठेही याचा संबंध नाही किंवा तसं कुठलंही झाले